जे आपण विहार म्हणतो हे विहार हे साधं सोपं नाहीये, ही आपली अस्मिता आहे. बुद्ध विहार ही आपली अस्मिता आहे. बुद्ध विहार हा बौद्ध धम्माचा वारसा आहे. बुद्ध विहार हे बौद्ध धम्माचं संस्कार केंद्र आहे. म्हणून विहाराची जपणूक करा की विहार हे ज्ञानाचे केंद्र आहेत. विहार हे धम्म संस्काराचे केंद्र आहेत. तर माणसामध्ये मनभेद आणि मतभेद आहेत देशातल्या. त्यामुळे खरा धर्माचा अर्थ आपल्या देशातल्या लोकांना जेव्हा कळेल तेव्हा नक्कीच आपला देश पुन्हा पूर्व वैभवाला प्राप्त होईल आणि सुजलाम सुफलाम होईल. रंग रूप है बुद्ध भीमाचे, रंग रूप है बुद्ध भीमाचे, प्रबुद्ध या नगरा. रंग रूप है बुद्ध भीमाचे, तुंग रूप है बुद्ध भीमाचे, प्रबुद्ध या नगरा. स्वागतम भन्ते जी अपुले उपासिका द्वारा. सगळ्यांना माझा जय भीम. मी सावित्रीबाई फुले. जातीवाद असतानाही स्त्रियांना शिकवण्याचे काम मी पूर्ण केले. माझ्या कार्याची जर तुम्हाला जाणीव असेल तर भगिनींनो, निरीक्षरांना साक्षर करा. प्रत्येक स्त्री सावित्रीबाई फुले बनावी अशी माझी इच्छा आहे. रामजी आंबेडकर बांधवांनो, कुत्रा मांजरासारखं जीवन जगण्यापेक्षा निद्रा छातीने वाघाचं जीवन जगा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, निळ्या झेंड्याखाली एकत्र व्हा. माझ्या स्वप्नाचा गाडा पुढे न्या. 2024 माझ्या मिशनला सोबत द्या. मी रमाबाई भीमराव आंबेडकर 4 मुलं मांडीवरती मरण पावले असता दुःख न करता मी माझ्या 9 कोटी लेकराची आई झाली. सारे जीवन मी तुमच्यासाठी वाहिलं. एक दिवस स्वाभिमानाने जगून दाखवा. माझ्या साहेबांचं स्वप्न पूर्ण करा. माझी पूजा करू नका, माझ्या विचारांची पूजा करा. मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता आहे. शीलांचे पालन करा, अत्तदीप भव. बहुजन हिताय बहुजन सुखाय, सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल. वंदनीय भिक्खू संघाची जाहीर धम्मदेसना कार्यक्रम आपल्या प्रबुद्धनगर लाव्हा येथे आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाची प्रास्ताविका आयुष्यमान राजकुमारजी बोरकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी अगदी 1 सेकंदामध्ये मी बोलतोय. या ठिकाणी ह्या तिन्ही संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं नियोजन करण्याचा उद्दिष्ट फक्त एकच आहे. प्रबुद्धनगर लावा या ठिकाणी आपला हा धार्मिक जो कार्यक्रम आहे, आपल्यामध्ये बुद्ध धम्माच्या बाबतीमध्ये किती प्रगतशील आहोत आणि त्याची उजाळणा व्हावी ह्या दृष्टिकोनातून आपण आदरणीय भंतेंना या ठिकाणी आपण बोलावलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी भाषणाची वेळ नाही, आपल्याला संपूर्ण वेळ जास्तीत जास्त वेळ आम्हाला भंतेला द्यायचा आहे. भंतेजी हे धम्मदेसना देतात. धम्मदेसनेच्या माध्यमातून आम्हाला
धम्म काय आहे हे ऐकून घ्यायचं आहे, म्हणून मी माझे फक्त 1 मिनिटात हा भाषण आटपवला. धन्यवाद. जय भीम, जय भारत. हॅलो. आज गुरुवार दिनांक 25/1/2024ला आयोजक ज्येष्ठ नागरिक मैत्री संघ, अशोका मानव कल्याण बौद्धिक संस्था लावा, धम्मज्योती महिला मंडळ, भीमाई महिला मंडळ, भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या संयुक्त प्रयत्नाने विद्यमाने वंदनीय भिक्खू संघाचा जाहीर धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित करण्याचे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वधर्मीय अभ्यास करून 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर विज्ञानावर आधारित असलेला सोपा व सरळ बौद्ध धम्म दिला. परंतु आजही 68 वर्षे धम्मदीक्षेला झाल्यानंतरही हिंदू धर्मातील जुन्या रूढी परंपरेनुसार बौद्ध समाज वागत आहे. म्हणून वरील संस्थेच्या माध्यमातून वंदनीय भिक्खू संघाच्या माध्यमातून धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तेव्हा आपण सर्वांनी एकाग्र शांत मनाने बुद्ध धम्म समजून घ्यावा हीच आयोजकाच्या वतीने नम्र विनंती. थोडा उशीर झालेला आहे, पण तरी एक महत्वपूर्ण विषयांवर आपल्या सर्वांशी प्रबोधन करीत आहे. आदर्श बुद्ध विहार, जेव्हा आम्हाला करुणानंद भंतेजींनी सांगितलं की आदर्श बुद्ध विहार आहे, आम्हाला अगोदर असं वाटलं की बुद्ध विहार खरोखरच आदर्श असेल. म्हणजे नाव नाही बरं, कर्माने, कार्याने, कार्यकर्तृत्वाने, बाकी इतर गोष्टीने खरंच आदर्श असेल असं आम्हाला सुरुवातीला वाटलं. इथे आल्यानंतर जेव्हा आम्ही बघितलं की अरे विहाराचं नावच आदर्श आहे. विहाराचं तसं आपण नाव पाहतो काही ठिकाणी, राजगृह बुद्ध विहार आहे, कपिलवस्तू बुद्ध विहार आहे, सुगत बुद्ध विहार आहे, वगैरे वगैरे. पहिल्यांदाच मी बघितलं की बुद्ध विहाराचं नाव आदर्श आहे. त्यामुळे अगदी गाडीपासून विहाराच्या आत जाईपर्यंत इथं स्टेजवर बसत असताना सुद्धा विहार हे कसं आदर्श असावं या संदर्भातील विचार माझ्या डोक्यामध्ये घुमत होते. की विहार जी संकल्पना आहे, विहार ही विहार संकल्पना बौद्ध धम्मामध्ये किती महत्वाची आहे आणि विहार आपल्याकरिता कसं आदर्श असावं या संदर्भातील वेगवेगळे विचार, ऐतिहासिक गोष्टी सुद्धा माझ्या डोक्यामध्ये फिरत होते. त्याचे काही मुद्दे मी बाहेर काढले आणि म्हटलं आपल्या लोकांना आता आज हा प्रसंग आहेच, तर लोकांना आपण विहाराच्या संदर्भामध्ये प्रबोधन करणं अतिशय गरजेचं आहे. नक्कीच आपलं विहार आदर्शच आहे, यामध्ये बिलकुल दुमत नाही आहे. कारण आपल्या सर्वांना बघून विहार किती आदर्श आहे याची मात्र ही पावतीच आहे. एवढ्या थंडीमध्ये तुम्ही सगळं कुडकुडत बसलेले आहात, जरी थंडी असेल तरी तुम्ही 5 वाजेपासून आहात, म्हणजे विहाराची आपण सर्व संबंधित लोक आहात आणि नावाप्रमाणेच विहार सुद्धा आदर्श आहे. बघा, कारण नक्कीच आपण सर्वांची श्रद्धा याकरिता कारणीभूत आहे. काय आहे बरं विहार? विहाराचा इतिहास काय आहे? कारण आपण पाहतो की प्रत्येक धर्मियांची एक एक पूजास्थळ असतात. जसं हिंदू धर्मीय बांधव आहेत त्यांच्या पूजास्थळाला आपण मंदिर म्हणतो, किंवा मुस्लिम बांधवांचे जे पूजास्थळ आहेत त्याला आपण मस्जिद म्हणतो. ख्रिश्चन बांधवांचे जे पूजास्थळ आहेत त्याला आपण काय म्हणतो? चर्च म्हणतो, आहे की नाही? म्हणजे या ठिकाणी प्रत्येक धर्मीयांचे एक एक पूजास्थळ आहेत. त्या पूजास्थळांची नावं आहेत, वेगवेगळी नावं आहेत. पण बघा, आपण बौद्ध लोक आहोत, आपले जे काही पूजास्थळ आहे त्या पूजास्थळाला आपण विहार असं म्हणतो, बरोबर आहे? बुद्ध विहार म्हणतो. मग हे बुद्ध विहार, हा विहार जो शब्द आहे नेमका हा शब्द आला कुठून? या विहार शब्दाचा इतिहास काय आहे आणि विहार नेमकं कसं असावं की जेणेकरून खरोखरच नावाप्रमाणे ते विहार आदर्श असलं पाहिजे, या संदर्भामध्ये आपण थोडंसं जाणून घेऊया की विहार आदर्श कसं असतं. कारण बघा बांधवांनो, मी टीका म्हणून म्हणत नाही, टीका म्हणून बोलत नाही ह्या गोष्टी. आम्ही सगळ्या महाराष्ट्रभर फिरतो, सगळ्या महाराष्ट्रभर वेगवेगळी विहार आम्ही पाहिली,
वेगवेगळ्या विहारांना आम्ही बघितलं. काही विहार तर खरोखर सांगतो नक्कीच ते उपासक धन्यवादास अभिनंदनास पात्र आहेत, त्यांना पहिला क्रमांक द्यायला पाहिजे. ते विहार नक्कीच आदर्श आहेत, ते विहार नक्कीच आदर्शवत आहेत. पण काही विहार आम्ही पाहिलेलं आहे फक्त धूळ खात पडलेले आहेत. हे टीका म्हणून नाही, ह्या गोष्टी सत्य आहेत. काही विहार केवळ धूळ खात पडलेले आहेत. तर अशा विहारांना जेव्हा आम्ही पाहतो तर आम्हाला फार वाईट वाटतं की एवढी मोठी जागा आहे, एवढं मोठं विहार आहे, परंतु विहार हे धुळखात पडलेलं आहे. असं का होते बरं? अशी वेगवेगळी कारणं आहेत. जेव्हा मी या गोष्टींचं चिंतन करतो, तुम्ही सुद्धा चिंतन करायला पाहिजे की आपल्याला हा जो वारसा बौद्ध धम्माचा मिळालेला आहे, या वारसाचं जतन करणं, या वारसाची जपणूक करणं हे अतिशय महत्वाचं आहे बांधवांनो. हे जे विहार आहे, विहार साधं सोपं नाहीये. जे आपण विहार म्हणतो हे विहार हे साधं सोपं नाहीये. ही आपली अस्मिता आहे. बुद्ध विहार ही आपली अस्मिता आहे. बुद्ध विहार हा बौद्ध धम्माचा वारसा आहे. बुद्ध विहार हे बौद्ध धम्माचं संस्कार केंद्र आहे. म्हणून विहाराची जपणूक करा, म्हणून विहाराला जपा. अगदी आपल्या लेकराप्रमाणे आपण आपल्या मुलाबाळांना जसं जपतो तसं तुम्ही विहाराला जपलं पाहिजे, तसं तुम्ही विहाराची निगा राखली पाहिजे. काय तो आदर्श इतिहास आहे आपल्याला विहारांचा. या विहारांच्या मागे एक मोठा आदर्श इतिहास आहे. तुम्हाला वाटत असेल की विहार जे आहे हे सहज बनलेले असतात, नाही बांधवांनो. या विहारामागे खूप मोठा इतिहास आहे. ज्या लोकांनी बौद्ध धम्माचा इतिहास वगैरे वाचला असेल किंवा ज्यांना बौद्ध धम्माचा थोडं बहुत काही तत्व वगैरे काही माहिती असेल तर तुम्ही काही शब्द हे नेहमी ऐकता, नेहमी वाचता बघा. जसं स्तूप हा शब्द तुम्ही नेहमी ऐकला असेल. स्तूप ऐकला शब्द कधी जर ऐकला असेल ना. स्तूप, चैत्य कधीतरी तुम्ही शब्द ऐकला असेल ना. चैत्य, विहार. बघा हे जे शब्द आहे ते शब्द आपण नेहमी वाचतो, ऐकतो, पण केवळ माहित नसल्यामुळे कधी कधी आपण स्तूपाला विहार म्हणतो, विहाराला स्तूप म्हणतो, स्तूपाला चैत्य म्हणतो. अज्ञान आहे थोडस. स्तूप काय आहे, चैत्य काय आहेत, विहार काय आहे, या संकल्पना, या बौद्ध धम्मातील संकल्पना आपल्याला व्यवस्थित समजल्या पाहिजे. कारण आपण बुद्धिजीवी लोक आहोत, त्यामुळे या बाबतीमध्ये जर काही अज्ञान असेल तर मला तरी वाटतं बुद्धिजीवी म्हणून या सगळ्या अज्ञानाला आपण दूर करावं. भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये हे सगळे शब्द आपल्याला ऐकायला मिळतात. स्तूप, चैत्य आणि विहार. काय आहे बरं हे सर्व? बौद्ध संस्कृतीमध्ये पहिली जी संकल्पना उदयास आली ते म्हणजे विहार आहे. विहार. आणि विहार म्हणजे काय? आपण म्हणतो ना बुद्ध विहार. ज्या ठिकाणी बुद्ध राहतात, ज्या ठिकाणी बुद्ध राहतात, बुद्धांचं निवास आहे, अशा ठिकाणाला, अशा वनाला, अशा जागेला बुद्ध विहार असं म्हणतात. किंवा ज्या ठिकाणी भिक्खू संघ राहतो त्याला सुद्धा, जिथे भिक्खूंची वसतिगृह बांधलेली आहेत त्याला सुद्धा बुद्ध विहार असं म्हणतात. ही मेन संकल्पना आहे. तर बघा एक इतिहास तुम्हाला माहित असेल राजा बिंबिसाराचा. राजा बिंबिसाराने राजगृहामध्ये बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला पहिलं दान केलं होतं, ज्याला वेळुवण असं म्हणतात. तुमच्यापैकी बरेचसे लोक राजगृहाला गेले असतील. बुद्धगयेपासून केवळ 80 किलोमीटर वरती आहे. भगवान बुद्ध बुद्धत्व प्राप्तीनंतर पहिल्यांदा त्या राजगृहाला राजाला भेटण्यासाठी जातात सारनाथवरून. तर त्या ठिकाणी राजा बिंबिसार बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला राहण्यासाठी ते वन दान करतो. त्याला वेळुवन असं म्हटलेलं. वेळुवन, वेळूंची तिथे झाडं होती, बांबूंची झाडं आहे की नाही. तर त्या बांबूंच्या झाडांचं जे वन होतं वेळुवन, ते वेळुवन त्यांनी बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान दिलं. जिथे भगवान बुद्ध राहत होते ते पहिलं विहार आहे बुद्धांचं.
ते पहिलं विहार की जे बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान दिलं होतं. लक्षात येते तुमच्या? विहार कशाला म्हणतात? की जिथे बुद्ध राहतात, जिथे भिक्खू संघ राहतो त्याला विहार असं म्हटलेलं आहे. ही संकल्पना लक्षात असली पाहिजे आपल्या सर्वांच्या. आणि स्तूप म्हणजे काय आहे? जेव्हा भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं तर भगवान बुद्धांच्या ज्या अस्थी होत्या म्हणजे शारीरिक धातू, त्या शारीरिक धातूंवर या पृथ्वीवरती पहिल्यांदा समाधी बांधकाम करण्यात आलं होतं. समाधी आपण बांधतो ना, समाधी बांधतो बघा शेतामध्ये, ते काही मेमोरियल बांधतो. तर भगवान बुद्धांच्या अस्थींचे समान 8 भाग करण्यात आले होते. आणि ज्यांना ज्यांना भगवान बुद्धांच्या अस्थी प्राप्त झाल्या होत्या त्या सर्वांनी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये जाऊन भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींवरती भव्य दिव्य स्मारकाची निर्मिती केली होती. आणि हे जे स्मारक, हे जे बुद्ध अस्थि स्मारक निर्माण केले होते ते असे अर्ध गोलाकृती आकाराचे होते. जसं आपली दीक्षाभूमी आहे, बरोबर आहे, जशी चैत्यभूमी आहे, अगदी अर्ध गोलाकृती आकाराचे जे स्मारक भगवान बुद्धांच्या अवशेषांवरती निर्माण झाले होते त्याला बौद्ध संस्कृतीमध्ये स्तूप असं म्हणतात. आलं लक्षात? स्तूप कशाला म्हणतात? बुद्ध अस्थींवर अर्ध गोलाकृती आकाराचे जे स्मारक निर्माण करण्यात आले होते त्या स्मारकांना स्तूप असं म्हणतात. आणि बघा बऱ्याचशा लोकांना म्हणजे स्तूप तर माहित असतात पण स्तूप कसे निर्माण केले हे सुद्धा माहित नाहीये. ज्यांना अस्थी प्राप्त झाल्या तर भगवान बुद्धांनी तो उपदेश केला होता. सुरुवातीला असं अर्ध गोलाकृती आकाराचं बांधकाम करतात आणि मग ते बांधकाम त्याच्यावरती असं बांधकाम करत 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 असं निमूळत करत 80% बांधकाम करतात. आणि नंतर वरचा जो स्पेस आहे त्या वरच्या स्पेस मध्ये एक खोली बनवतात आणि त्या खोलीमध्ये बुद्धांच्या अस्थी ठेवल्या जातात. त्याच्यावरती एक प्लेट ठेवली जाते, ब्राह्मी लिपीमध्ये एक आर्टिकल लिहिलं जातं हे बुद्धांच्या अस्थी आहे आणि त्याला पॅक करून बाकी 20% भाग असा पॅक केला जातो. अशा प्रकारे बुद्ध अस्थींवरती सुरुवातीला 8 स्तूप निर्माण झाले आणि ते जे अर्ध गोलाकृती स्मारक आहेत त्यालाच बौद्ध धम्मामध्ये स्तूप असं म्हणतात. आलं लक्षात? दीक्षाभूमीचं जे स्मारक आहे ते काय आहे? स्तूप आहे. अर्ध गोलाकृती आहे ना. किंवा मुंबईचं जे चैत्यभूमीचं स्मारक आहे ते काय आहे? स्तूप आहे, अर्ध गोलाकृती आकाराचं. म्हणजे स्तूप सुद्धा बौद्ध धम्माच्या संस्कृतीचा अंग आहे. आणि बघा आपण लेण्यांमध्ये जातो, लेण्यांमध्ये बुद्ध लेण्या, तुम्ही जर औरंगाबादला कधी आलात, अजिंठा लेणी आहे, वेरूळची लेणी आहे, नागपूर भागामध्ये पण मला वाटते काही ठिकाणी लेणे आहेत, तिकडे रामटेक साईडला वगैरे लेणे आहेत. जर तुम्ही लेण्यांमध्ये गेलात तर काही काही लेण्यांमध्ये त्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश करताच असं अर्ध गोलाकृती आकाराचं पूजा स्थळ आपल्याला पाहायला मिळतं. अगदी स्तूपाच्या आकाराचे छोटे छोटे, त्याला चैत्य असं म्हणतात. म्हणजे लेण्यांमध्ये जे जे काही आपण स्तूपाच्या आकाराचं स्मारक पाहतो त्याला चैत्य असं म्हणतात. हे वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट आहेत परंतु आपल्याला विहार समजून घ्यायचा आहे. विहाराचा इतिहास काय आहे तर बघा, राजा बिंबिसाराने बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला जे विहार दान केलं होतं तेव्हापासून बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला विहार दान देण्याचा हा संस्कार सुरू झाला. त्या अनाथ पिंडकाने बघा त्या श्रावस्तीमध्ये जेतवन विहार दान दिलं. त्या विशाखेने पूर्वाराम नावाचं विहार दान केलं. असे अनेक विहार बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान दिलं होतं. आणि असे अनेक विहार आहेत की ज्या विहारांमधून भगवान बुद्धाने बुद्ध धम्माचा प्रचार केला. बुद्ध प्रमुख भिक्खू संघाने धम्माचा प्रचार केला. आणि बघा केवळ बुद्ध काळातच नाही तर बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा असे अनेक विहार झालेत की त्या विहारांमधून धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात झाली. या भारतामध्ये सर्वात मोठं विहार निर्माण केलं होतं नालंदा या ठिकाणी. कोण कोण गेले बरं नालंदाला?
तुमच्यापैकी नालंदा कोणी कोणी बघितलं? नालंदाचं महाविहार बऱ्याच लोकांनी बघितलं. राजगृहाच्या बाजूलाच आहे नालंदा. भगवान बुद्ध अनेक वेळेस नालंदामध्ये गेले. या भारतातील सर्वात मोठं विहार नालंदामध्ये निर्माण करण्यात आलं होतं. बघा, भगवान बुद्धांचे एक पटशिष्य होते भंते सारीपुत्त. भंते सारीपुत्ताचं जे जन्मस्थळ आहे, पण जेव्हा सारीपुत्तांना समजलं की भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण होणार आहे, तर भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण आपण पाहू शकणार नाही, म्हणून बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या अगोदरच भंते सारीपुत्त स्वतःच्या परिनिर्वाणाची घोषणा करतात. आणि त्यांची इच्छा असते की जिथे माझा जन्म झाला त्याच ठिकाणी, त्याच झोपडीमध्ये मला परिनिर्वाण प्राप्त करायचं आहे. तेव्हा भगवान बुद्धांचा निरोप घेऊन भंते सारीपुत्त जिथे जन्म झाला होता त्याच नालंदाला जातात. ज्या झोपडीमध्ये जन्म झाला होता तिथे जातात आणि त्या ठिकाणी भंते सारीपुत्त यांचं परिनिर्वाण होते. भंते सारीपुत्त हे प्रज्ञावान होते. बुद्धांनी प्रज्ञावान भिक्षूंमध्ये जे अग्र आहेत त्यामध्ये सारीपुत्त भंतेजींचा जयघोष केला, स्तुती केली, प्रशंसा केली. तर बघा, सम्राट अशोकाने सुद्धा त्याच विहारामध्ये सारीपुत्तांचं चैत्य निर्माण केलं. त्याचं विहारामध्ये रूपांतर झालं. त्या विहाराचं रूपांतर ज्ञान केंद्रात झालं. त्या ज्ञान केंद्राचं रूपांतर विद्यालयात झालं. त्या विद्यालयाचं रूपांतर महाविद्यालयात झालं आणि महाविद्यालयाचं रूपांतर विश्वविद्यालयामध्ये झालं. तेच नालंदा विश्वविद्यालय संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झालं. बघा, आज जे आपण म्हणतो ना विश्वविद्यालय, युनिव्हर्सिटी, हे युनिव्हर्सिटी हे विद्यालय संस्कृती बौद्ध धर्माने या जगाला दिलेली देणगी आहे. विहाराचं रूपांतर विद्यालयात झालं. बघा, कारण विहार हे ज्ञानाचे केंद्र होते आणि म्हणून विहाराचा संबंध हा ज्ञानाशी असला पाहिजे. आज जे आपण विहार निर्माण केलं, या विहारामधून जर आदर्श निर्माण करायचा असेल तर कमीत कमी आपल्या विहारांमध्ये 5 गोष्टी असल्या पाहिजे. जेवढे काही विहार आहेत या प्रत्येक विहारांमध्ये किमान 5 गोष्टी असल्या पाहिजे, तरच ते विहार आदर्शवत विहार असते. कोणत्या कोणत्या 5 गोष्टी आहेत? त्या विहारामध्ये पहिली गोष्ट, भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असली पाहिजे. ते विहार छोटं आहे की मोठं आहे याचा संबंध नाहीये. ते विहार छोटं असलं तरी चालेल, परंतु त्या विहारामध्ये अगदी सुंदर असं भगवान बुद्धांचं रूप असायला पाहिजे. त्या विहारामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा प्रतिमा असली पाहिजे. कारण बांधवांनो, बुद्ध आणि बाबासाहेब आपले आदर्श आहेत. म्हणून विहारात गेल्यानंतर पहिल्यांदा विहारात गेल्याबरोबर त्या व्यक्तीला, त्या अनुयायीला बुद्धाचं दर्शन झालं पाहिजे. त्या अनुयायीला बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन झालं पाहिजे. म्हणून विहारामध्ये एक बुद्ध रूप असलं पाहिजे, बाबासाहेबाची प्रतिमा असली पाहिजे. ही पहिली गोष्ट असावी. दुसरी गोष्ट, जे विहार आहे त्या विहारामध्ये एक अतिशय व्यवस्थित असं ग्रंथालय सुद्धा असलं पाहिजे. ग्रंथालय फक्त विहार हे पूजाचं ठिकाण असू नये. म्हणजे विहारात तर पूजा झालीच पाहिजे, बुद्ध बाबासाहेबांची पूजा झालीच पाहिजे, वंदना झाली पाहिजे, परंतु बांधवांनो, हे विहार ज्ञानाचं केंद्र आहे. फक्त पूजा पाठाचं ठिकाण बनू नये. म्हणून आपल्या विहारामध्ये छोटं का असेना पण एक छोटंसं ग्रंथालय सुद्धा असावं. छोटंसं ग्रंथालय. त्या ग्रंथालयामध्ये बुद्ध, बाबासाहेब, महात्मा फुले, शाहू महाराज किंवा जे जे कोणी महापुरुष होऊन गेले त्या सर्व महापुरुषांच्या विचारांचं, त्या सर्व महामातांच्या विचारांचं, पुस्तकांचं एक ग्रंथालय नक्कीच असायला पाहिजे. बघा, आपले किती सुंदर विहार आहे. आपल्या विहारामध्ये एक ग्रंथालय सुद्धा निर्माण करा. या ग्रंथालयामध्ये बुद्ध विचारांची पुस्तकं ठेवा, बाबासाहेबांच्या विचाराचे पुस्तकं ठेवा. बहुजन समाजाला उद्धारण्यासाठी
जे जे महापुरुष होऊन गेले, महामाता होऊन गेल्या, त्या सर्व महापुरुष आणि महामातांच्या विचारांचं पुस्तक ठेवा. एक पुस्तक मात्र मी निश्चितपणे तुम्हाला नमूद करतो, भारताचं संविधान आपल्या विहारामध्ये वाचनाकरिता उपलब्ध असलं पाहिजे. भारताचं संविधान मराठीमध्ये असू द्या, इंग्लिशमध्ये असू द्या, पण किमान भारताचं संविधान हे पुस्तक आपल्या विहाराच्या ग्रंथालयामध्ये असलंच पाहिजे. याकरिता आदर्श आपण निर्माण केला पाहिजे बांधवांनो. ही दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची आहे. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट तर बुद्ध बाबासाहेबांची प्रतिमा असावी आपली श्रद्धा द्विगुणित करण्यासाठी. दुसरी गोष्ट आपल्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी त्या विहारामध्ये ग्रंथालय असावं. आणि तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, त्या विहारामध्ये स्वच्छता सुद्धा असली पाहिजे. हा आमचा अनुभव आहे. हे केवळ सांगायचं म्हणून मी सांगत नाहीये. असे अनेक विहार आम्ही पाहिले की ज्या विहारांमध्ये स्वच्छताच नाहीये. अरे विचार करा ना, हे आपलं पूजा स्थळ आहे. विहार हे ज्ञानाचं केंद्र आहे. विहार हे आपल्या संस्काराचं केंद्र आहे. तर मग आपल्या संस्काराच्या केंद्रामध्ये स्वच्छता का नसावी? लोक विहाराकडे कधी कधी पाहतही नाहीत. आणि असे अनेक विहार आहेत की ते विहार धूळ खात पडलेले आहेत. म्हणून बांधवांनो, आपल्या विहाराचा आदर्श निर्माण करायचा असेल तर आपल्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की आपलं विहार हे स्वच्छ असलं पाहिजे. आपल्या विहारामध्ये स्वच्छता राखावी. आपण नाही का आपल्या घराला किती स्वच्छ ठेवतो? अगदी आपल्या बेडरूम पासून, आपल्या हॉल पासून व आपल्या घराचं अंगण सुद्धा आपण स्वच्छ ठेवतो. बाकीच्यांचं जाऊ द्या म्हणतो, पण माझ्या घराचं अंगण सुद्धा स्वच्छ ठेवतो आपण. किती आपण जबाबदारी राहतो आपल्या घरामध्ये. बांधवांनो, आपलं विहार हे माझं आहे एवढी जबाबदारी आपण जर निर्माण करतो तर विहारामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा विहारामध्ये स्वच्छतेचं पालन करतो. म्हणून तिसरी गोष्ट पाळा, आपल्या विहारामध्ये स्वच्छता पाळण्याचा प्रयत्न करा. ही तिसरी गोष्ट अतिशय महत्वाची आहे. जे आपण ग्रंथालय ठेवलेलं आहे, जे पुस्तकं ठेवलेले आहे त्यांची निगा राखा. बुद्ध मूर्ती आहे त्यांची निगा राखा. बाबासाहेबांची प्रतिमा आहे त्यांची काळजी करा. स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. तरच आपलं विहार हे आदर्शवत होत असते बांधवांनो. चौथी गोष्ट आहे आपल्या विहाराला आदर्श करणारी, ती म्हणजे आपल्या विहारामध्ये किमान एक भिक्षू निवास असलं पाहिजे. एक भिक्षू निवास असलं पाहिजे. आता काही काही विहारांमध्ये भिक्षू निवास नक्कीच आहेत, पण काही काही विहारांमध्ये भिक्षू निवास नाही आहेत. कदाचित ते काही लोकलची कारणं आहेत. जागा कमी आहे, दान कमी आहे, व्यवस्था होत नाही आहे, व्यवस्थापन होत नाही आहे, हे काही कारणं असतील. पण आपण जर प्रयत्न केला तर आपल्या विहारामध्ये भंतेजींना राहण्यासाठी, भिक्षू संघाला राहण्यासाठी किमान एक छोटंसं का असेना पण भिक्षू निवास असलं पाहिजे. माझा या गोष्टीवरती पूर्ण विश्वास आहे. कारण विहाराची खबरदारी किंवा विहाराची काळजी जेवढे भिक्षू संघ घेतात, उपासकांच्या बाबतीमध्ये हा प्रमाण आम्हाला फार कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. सगळीकडे नाही बरं, सगळीकडे नाही. काही काही ठिकाणी उपासक सुद्धा फार जागृत आहेत. अगदी स्वतःच्या घराप्रमाणे विहाराची काळजी घेतात. परंतु बांधवांनो, आपल्या विहारामध्ये भिक्षू निवास नसेल, भिक्षू राहत नसतील तर तुम्ही पुण्यकर्म कुठे कराल? तुम्ही दान पुण्य कुठे कराल? तुम्हाला पंचशील कोण प्रदान करेल? तुम्हाला धम्माची देसना कोण करेल? यासाठी भिक्षू महत्वाचे आहेत. त्यामुळे आपल्या विहारात वर्षभर नाही पण किमान वर्षावासाच्या 3 महिन्यांमध्ये आपल्याकडे भिक्षूंनी यावं. आपल्याकडे वर्षाभासात भिक्षूंनी विहार करावा, निवास करावा आणि आम्हाला धम्माची देसना करावी. किमान या उद्देशाने का असेना आपल्याकडे एक छोटंसं का असेना पण भिक्षू निवास नक्कीच असलं पाहिजे. कारण जर भिक्षू राहतील तर तुम्हाला भोजनदान देण्याचं, पुण्यकर्म करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध होईल. भिक्षू असतील तर धम्म देसना तुम्हाला पुण्यकर्म करण्याची संधी मिळेल, तुम्हाला शील ग्रहण करण्याची संधी मिळेल. बघा, म्हणून आपल्या विहारामध्ये एक भिक्षू निवास सुद्धा
नक्कीच असलं पाहिजे. नसेल तर त्या दृष्टीने आपण त्या विचाराने आपण प्रयत्न करावा, व्यवस्थापन करावं. नक्कीच आपण यामध्ये मागं नाही आहे. आपण सर्वच सदन आहोत बांधवांनो. जर सर्वांनी पुढाकार घेतला, सर्वांनी जर दान सहकार्य केलं तर विहाराला लागून एक छोटंसं का असेना पण भिक्षू निवास आपण नक्कीच निर्माण करू शकतो बघा. आणि पाचवी गोष्ट आहे बघा, विहार पण निर्माण झालं, विहारामध्ये ग्रंथालय सुद्धा निर्माण झालं, त्या ठिकाणी आपण स्वच्छता सुद्धा पाळतोय, त्या ठिकाणी भिक्षू निवास सुद्धा निर्माण झालेला आहे. कदाचित भिक्षू सुद्धा राहत असतील. पण बांधवांनो, केवळ विहार निर्माण करूनच चालणार नाही. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की विहार हे ज्ञानाचे केंद्र आहेत, विहार हे धम्म संस्काराचे केंद्र आहेत. तर आपल्या विहारांमधून दैनिक धम्म संस्काराचे कार्यक्रम झाले पाहिजे. जर दैनिक धम्म संस्कार चालत नसतील तर किमान हप्त्यातून तर आपण एक दिवस विहारामध्ये येऊ शकतो ना. आपण सगळे बिझी लोक झालेले आहोत, रोज रोज आपण विहारामध्ये येऊ शकत नाही. पण मला सांगा, आठवड्यातून एकदा का असेना आपण विहारामध्ये येऊ शकतो ना. अरे बाबासाहेबांचा संदेश आहे, बाबासाहेब सांगितलेलं आहे की प्रत्येक बौद्ध व्यक्तीने आपल्या परिवारासह बुद्ध विहारात गेलंच पाहिजे. तर बांधवांनो, ज्यांना शक्य आहे त्यांनी दैनिक जरी जमत नसेल तर हप्त्यातून एकदा का असेना रविवारी आपण परिवारासह विहारामध्ये गेलंच पाहिजे. ज्यांना साप्ताहिक जमत नाही तर किमान मासिक धम्मसंस्कार झाले पाहिजे. जसं पौर्णिमा असेल, महिन्यातून एकदा पौर्णिमा येते, तुम्ही पौर्णिमेला धम्मसंस्कार संपन्न करा. किमान अष्टमीला, अमावस्याला तुम्ही विहारामध्ये धम्मसंस्कार संपन्न केला. आणि ज्यांना महिन्याला पण जमत नाही तर मला तरी वाटतं, अरे वर्षातून जे काही आपले सण त्योहार आहेत, बाबासाहेब जयंती आहे, बुद्ध जयंती आहे, विजयादशमी आहे, अशा आपल्या बौद्ध उत्सवांना किमान आपल्या परिवारासोबत विहारामध्ये जा, विहारामध्ये त्या उत्सवांमध्ये सहभागी व्हा आणि विहारामधून हा संदेश आणि हा आदर्श निर्माण करा. तर बांधवांनो, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे जे काही पाच मुद्दे आहेत, या 5 मुद्द्यांवरती आपण नक्कीच विचार करायला पाहिजे. या 5ही मुद्द्यांवरती विचार जर कराल तर नक्कीच आपलं विहार हे आपल्या सर्वांकरिता आदर्श विहार असते बघा. म्हणून आपण सर्व नक्की श्रद्धावान आहात. आपल्या श्रद्धेमध्ये आणखीन अशी वाढ होत राहावी आणि आपल्या श्रद्धेतून जे निर्माण झालेलं विहार आहे, हे विहार नक्कीच आपल्या सर्वांकरिता, आपल्या सर्वांच्या समोर आदर्श असलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ एक जरी संदेश आपण सर्वांनी व्यवस्थित जर फॉलो केला ना तर आपल्या सर्वांकरिता हे नक्कीच कल्याणाचं असेल बघा. बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले की प्रत्येक बौद्धांनी दर रविवारी विहारामध्ये गेलंच पाहिजे बघा. जर आपण विचार केला तर आपण आपल्या परिवारासोबत विहारात जाऊ शकतो, परंतु आपलं वेगळंच आहे बघा. आठवड्याभरापर्यंत आपण सगळे कामं करतो आणि रविवार आला, सुट्टीचा दिवस आला की आपले असे कामं निघतात की विचारूच नका बघा. वेळच नसतो, इतके आपण बिझी झालेले आहोत बघा. पण बांधवांनो, आपल्याला ही पळवाटाकडून कसं चालेल? किमान रविवारी सुट्टीच्या दिवशी एकतर सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या परिवारांसोबत, या लहान बालिकांसोबत तुम्ही विहारामध्ये या. धम्माचे संस्कार तुम्ही पूर्ण करा. या विहारांमधून बालक बालिकांसाठी बालधम्म संस्काराचे शिबिर राबवा. हे जे तरुण तरुणी आहेत, या तरुण तरुणींसाठी तुम्ही करिअरचे शिबिर राबवा. हे बघा, MPSC UPSC असेल, स्पर्धात्मक परीक्षा असतील, या संदर्भातील तुम्ही शिबिरं राबवा. वृद्धांसाठी सुद्धा, माता भगिनींसाठी सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरं राबवा बघा. अगदी लहान बालकांपासून तर तरुणांपर्यंत, तर अगदी वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला विहारातून जो संस्कार घेता आला पाहिजे, याकरिता जर आपण पुढाकार घेतला आणि विहारामध्ये जर असे वेगवेगळ्या प्रकारचे जर शिबिरांचं आयोजन केलं तर प्रत्येकाला विहारांमधून त्याच्या संबंधित संस्कार नक्कीच मिळेल आणि आपलं विहार हे नक्की आदर्शवत होईल बघा. आपलं विहार आदर्श आहेच.
आपण सर्व या ठिकाणी स्थानापन्न आहात, एवढ्या थंडीमध्ये सुद्धा बसलेले आहात, आपण नक्कीच श्रद्धावान आहात. आपल्या श्रद्धेमुळेच तर एवढं सुंदर विहार या ठिकाणी निर्माण झालं. बघा, बाबासाहेबांचा प्रेरणादायी पुतळा या ठिकाणी आहे. बाबासाहेबांचा हा प्रेरणादायी पुतळा सुद्धा आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल आपण नक्कीच विचार करावा आणि आपलं आदर्श बुद्ध विहार नक्कीच आपल्या सर्वांकरिता आदर्श व्हावं आणि सर्वांकरिता आदर्श बनून सर्वांनाच या विहारातून प्रेरणा मिळावी, याकरिता आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता ज्या ज्या माता भगिनींनी, मायमाऊल्यांनी, उपासक उपासिकांनी पुढाकार घेतला आणि आजचा हा धम्मदेसनेचा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला, नक्कीच बघा ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत. मी सर्वांना एकदा सूचित करतो की आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून बघा त्या सर्व माता भगिनींचं, उपासक उपासिकांचा सत्कार करावा, सन्मान करावा, त्यांना प्रेरणा द्यावी. अशा प्रकारचे धम्मसंस्काराचे कार्यक्रम आपण नेहमी राबवत चला. सर्वांकरिता हा आदर्श आहे. भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यामुळे मी अधिक वेळ न घेता मी या ठिकाणी पुनश्च एकदा आपल्या सर्व उपासक उपासिकांप्रती मंगलकामना अर्पण करतो. कार्यक्रमाचे आयोजक, व्यवस्थापक, दानदायक आणि दायिका आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. पौष पौर्णिमेच्या निमित्ताने चंद्र पूर्णाकृती झालेला दिसतोय आणि त्या चंद्राच्या साक्षीने सर्वप्रथम भगवंताच्या काळातील काही महत्त्वपूर्ण आठवणी, घटना मी आपल्या समोर विशद करतो, मांडतो आणि त्याचद्वारे धम्मदेसनेला प्रारंभ करतो. बघा, कदाचित असाच माहोल असावा त्या काळामध्ये 26 वर्षांपूर्वी जेव्हा आपले भगवान बुद्ध राजगिरीला पोहोचले होते. राजगिरी आताही आहे. तुम्ही जर कधी बिहार प्रांतामध्ये जाल तर बुद्धगयेच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला राजगिरीच्या पर्वतरांगा दिसतील, जिथे भगवान बुद्धांचं वास्तव्य होतं. त्या राजगिरी पर्वताच्याच खाली राजा बिंबिसाराचं वेळुवन होतं आणि आजची तीच पौर्णिमा होती, पौष पौर्णिमा. बौद्ध साहित्यात असं वर्णन आलेलं आहे की आजच्याच दिवशी ज्ञानप्राप्तीनंतरचं भगवंताला मिळालेलं पहिलं दान निवास करण्यासाठीचं, ते म्हणजे वेळुवनाचं दान पौष पौर्णिमेला राजा बिंबिसाराकडून भगवान बुद्ध आणि त्यांच्या भिक्षू संघाला दान म्हणून प्राप्त झालं होतं. तो दिन होता पौष पौर्णिमेचा. उपासक, राजा, प्रधानमंत्री आणि सैनिक आणि सर्व नागरिक एकाच वेळी हजारोंच्या संख्येने भगवान बुद्धाला शरण आले आणि त्या राजा बिंबिसाराने भगवंताकडे बोलून दाखवलं, भगवान, माझ्या काही इच्छा होत्या, त्या इच्छा आपण या माझ्या राजगिरीला आल्या कारणाने पूर्ण झालेल्या आहेत. अत्यंत प्रेरणादायी, मोटिवेशनल अशा त्या राजा बिंबिसाराच्या इच्छा होत्या. तुम्हाला कधी त्या माहिती करून घ्यावयाच्या असतील तर आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या चॅनलला तुम्ही जाऊन भेट द्या. निश्चितच तुम्हाला त्या विस्ताराने ऐकायला मिळतील. मी इथे वेळ कमी असल्या कारणाने, मला वेगळ्या विषयावरती बोलायचं असल्या कारणाने मी त्या विषयाला विस्तारित करीत नाही. ही एक पहिली घटना आहे. दुसरी घटना भगवंताच्या काळातील घडलेली अत्यंत महत्त्वाची घटना आहे. ज्या घटनेची नोंद बाबासाहेब म्हणाले की बौद्ध साहित्यामध्ये आवर्जून करावीशी वाटेल, ती म्हणजे या पौष पौर्णिमेलाच त्या काळामध्ये सुप्रसिद्ध असलेले, ज्यांना लोक अर्हत समजायचे, दूरदूरवरून ज्यांच्या दर्शनासाठी लोक जायचे, असे उरुवेला काश्यप, नदी काश्यप आणि गया काश्यप या 3 बंधूंसह त्यांच्या शिष्यांना भगवान बुद्धांनी आपल्या भिक्षू संघामध्ये स्थान दिलं. त्यांच्यामध्ये परिवर्तन घडून आणलं आणि ते जे अग्निपूजक होते, नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवणारे होते, भगवान बुद्धांनी त्यांना
सुखकर जीवन जगण्याचा मार्ग, मुक्तीचा मार्ग, दुःख मुक्तीचा मार्ग समजावून सांगितला आणि त्यांच्यामध्ये जे अज्ञान अंधकार होतं जीवनाविषयीचं ते भगवंताने दूर केलं. आणि म्हणून त्या काश्यप बंधूंची जी दीक्षा आहे ती दीक्षा सुद्धा दी बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी घातलेली आहे. तुम्ही सर्वांनी ती वाचलीही असेल म्हणून तिचा मी विस्तार करत नाही. तो पौर्णिमेचा चंद्र दिसत असल्या कारणाने आणि पौष पौर्णिमा असल्या कारणाने मला ह्या दोन घटना आठवल्या म्हणून प्रवचनाच्या धम्मदेसनीच्या प्रारंभी मी तुमच्या समोर बोलून दाखवल्या. निश्चितपणे जगताला प्रेरणा देणाऱ्या ह्या घटना आहेत, अनेक राजांना प्रेरणा देणाऱ्या त्या घटना आहेत आणि त्या आपणही त्या घटनांपासून प्रेरणा घेऊन भगवंताच्या मार्गावरती चाललो पाहिजे. बघा सध्या सर्वत्र आम्ही फिरतो आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच ताईंनी आमच्याशी संपर्क साधला. इथे बसलेले भरपूर आपल्यातील लोक असतील आहेत. आता प्रत्येकाची काही अशी काही ओळख नाही आहे. मला वाटतं खडगावरून पण आपल्या काही महिला आलेल्या आहेत आणि चिंचोलीवरून पण आणि जवळपासच्या काही गावावरून पण काही लोक आलेली आहेत. आपली गावची लोक पण ऐकत आहेत. हा स्पीकर तुम्ही लावलेला आहे, बरं केलं, कारण बुद्धाची वाणी ही सार्वजनिक आहे. बुद्ध काही जे बौद्ध समजतात त्यांची मक्तेदारी नाही. हे जे शब्द आहेत, भारत माझा देश आहे आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे, हकीकत मध्ये जर लोकांकडे पाहिलं देशावर प्रेम आहे काय तर किती प्रेम आहे ते शासकीय कार्यालयात, शासकीय रुग्णालयात, शासकीय मोटारीमध्ये, बसेसमध्ये, रेल्वेमध्ये, सार्वजनिक रस्त्यावरती जी शासकीय मालमत्ता आहे, देशाची मालमत्ता, त्या ठिकाणी गेल्यावर लक्षात येते खरंच आपला देश आहे काय आणि खरंच आपल्या देशावर आपलं प्रेम आहे का. प्रत्येक ठिकाणी बहुसंख्य नागरिक घाण करतात. बघा, एक तर थुंकून घाण करतात, बरोबर होय. तुम्ही बघा शासकीय कार्यालयामध्ये प्रत्येक ठिकाणी तंबाखू मावा खाऊ खाऊ पिचक्यारा टाकलेल्या असतात. खाजगी कार्यालय स्वच्छ असतात, सरकारी कार्यालय घाण केलेले असतात. बघताय ना तुम्ही, बघा तुम्ही रस्ते पण बघा, आपलं दार स्वच्छ असते आणि सार्वजनिक रस्ता घाण केलेला असतो. आता ते हागंदरी मुक्त करू लागलं सरकार, पण काही काही ठिकाणी गावखेड्यात आम्ही जातो एकदम भयंकर परिस्थिती आहे बघा. आणि म्हणून हे मी मुद्दाम बोलतो आहे की देश जरी आपला आहे असं म्हणत आहे आपण, पण ऍक्च्युअल मध्ये जर आपण पाहिलं तर माणसामध्ये मनभेद आणि मतभेद आहेत देशातल्या. त्यामुळे खरा धर्माचा अर्थ आपल्या देशातल्या लोकांना जेव्हा कळेल तेव्हा नक्कीच आपला देश पुन्हा पूर्व वैभवाला प्राप्त होईल आणि सुजलाम सुफलाम होईल. त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की प्रत्येकाने आपल्या मनाला स्वच्छ निर्मळ बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी जे शिकवलं त्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय होतं. भगवान बुद्धांनी कर्म सिद्धांत सांगितला, जो कर्म सिद्धांत आपल्याला या निसर्गामध्ये पाहायला मिळतो. निसर्ग कुणाबरोबर दुजा भाव करत नाही, असं म्हणत नाही. लाव्याला जर पाऊस पडला कधी पावसाळ्यामध्ये तर लाव्याला पाऊस पडताना निसर्ग असा दुजा भाव करत नाही की हे अमक्या अमक्या जातीच्या लोकांची शेतं आहेत, मी त्यांच्याच शेतात बरसेल, दुसऱ्या जातीच्या लोकांच्या शेतात बरसणार नाही. असं करते काय पाऊस? निसर्ग करेल काय? थंडी पडली तर फक्त लाव्यालाच थंडीनं कुडकुड कुडकुड करतील लोक आणि चिंचोलीचे लोक एकदम मस्त म्हणतील काय थंडी नाही काय नाही. असा करते काय निसर्ग? कोणत्याही बाबतीत निसर्ग असं करत नाही. आणि म्हणून मी मुद्दा म्हणून सांगतोय की प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये, हृदयामध्ये, मनामध्ये जो मळ आहे तो मळ काढून टाकण्यासाठीचे उपदेश भगवान बुद्धांनी केलेले आहेत. भगवान बुद्ध म्हणाले आपल्या जीवनाला स्वतःला चांगलं बनवता आलं पाहिजे. तुम्ही स्वतः जे असता तेच जगाला वाटत असता. तुमच्याकडे राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, अहंकार असेल तर जगाला तुम्ही तेच वाटत असता. आणि तुमच्याकडे जर प्रेम असेल, आपुलकी असेल, जिव्हाळा असेल, सद्भावना असेल, मैत्री असेल तर जगाला तुम्ही तेच वाटत असता. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने चांगलं बनायला पाहिजे असं भगवंताने सांगितलंय. मी इथे जास्त बोलणार नाही आहे. मी तुम्हाला सांगेल की या जगतामध्ये काही लोक 2 डोळ्यांनी अंध आहेत. लक्षपूर्वक ऐका, सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी उपदेश आहे. या जगतामध्ये काही लोक
दोन डोळ्यांनी अंध आहेत, काही काही लोक एका डोळ्याने अंध आहेत आणि काही काही लोक दोन्ही डोळ्याने डोळस आहेत. आहेत की नाही? झोपले का बाप्पा? तुम्ही काय झोपाल? नाकाला कानाला हाताला कुठं कुठं बांधून बसले असे येऊन धम्मदेशन ऐकण्यासाठी. एकदा सगळ्या संयोजकांसाठी, आयोजकांसाठी, उपस्थितांसाठी टाळ्या वाजून सर्वांचं अभिनंदन करा. हा, व्हेरी गुड. जागे आहात तुम्ही, याचा अर्थ असा आहे. आणि टाळ्या वाजवल्यानंतर व्यायाम होतो. तर लक्षपूर्वक ऐका. दोन डोळ्यांनी अंध कोण, एका डोळ्याने अंध कोण आणि दोन्ही डोळ्याने डोळस कोण, हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे. लक्षपूर्वक ऐका की खरंच दोन्ही डोळ्याने अंध कोणते लोक आहेत जगतातले. आपण दोन्ही डोळ्याने अंध आहोत की एका डोळ्याने अंध आहोत की दोन्ही डोळ्याने डोळस आहोत, हे मी तुमच्या निदर्शनास आणून देणार आहे. तर बघा, दोन्ही डोळ्याने अंध कोणते लोक आहेत या जगतातले. तर भगवान बुद्ध म्हणाले की काही काही लोक इथे जन्माला येतात गरिबीमध्ये, काबाड कष्ट करत नाहीत, मेहनत करत नाहीत, हातपाय हलवत नाहीत, कष्ट करत नाहीत, राबत नाहीत, गरिबीतच जन्माला येतात आणि गरिबीतच जीवन जगतात आणि गरिबीतच मरतात. असे काही लोक असतात. असतात का नाही? असतात की नाही? बिलकुलच असतात. काही काही लोक गरिबीत जन्माला येतात, गरिबीतच जीवन जगतात आणि गरीब राहूनच मरतात. मेहनत करत नाहीत, काबाड कष्ट करत नाहीत, राबत नाहीत, हातपाय हलवत नाहीत. जैसे आए हैं वैसे ही चले जाते, ऐसे लोग होते हैं. ना भौतिक श्रीमंती त्यांच्या वाट्याला असते. भगवान म्हणाले भौतिक श्रीमंती त्यांच्या वाट्याला येत नाही. भगवंताने तर कर्म सिद्धांतामध्ये आशावाद शिकवलेला आहे. मनुष्याने जरी गरिबीत जन्माला आलो तरी पण गरिबीत मरता कामा नये म्हणाले भगवान बुद्ध. तुम्ही मेहनत केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे आणि आपल्या अंग मेहनतीवरती विश्वास ठेवला पाहिजे. गरीब म्हणून जन्माला जरी आलो तरी गरीब म्हणून मेलो नाही पाहिजे. श्रीमंत धनिक होऊन मरता आलो पाहिजे. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्या लोकांना बघा शिका हा संदेश दिलेला आहे. बघा 1956च्या अगोदर असलेली आपली माणसं कंगाल होती की नाही? जोहार मायबाप करायला लागायचा, बिलकुल जोहार मायबाप होता. इतर लोकांकडे जाऊन उरलेलं शिळ अन्न खावं लागायचं. पण आज जर पाहिलं 67 वर्षांमध्ये काल कंगाल असलेली लोक आज मालामाल झालेली आहेत. भिकारी बने है मालामाल, ये है मेरे भीम का कमाल. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल. खरं की खोटं? खरंच आहे हो. खोट्याचा काही विषय आहे का? काल चाकरी करणारी माणसं आज साहेब आहेत बघा. आता यांच्याकडे पाहिलं पहा ना, बूट सूट कोट टाय घालून चष्मा लावून असे बसले. ताई पहा, आई पहा, तुम्ही पहा, असे मस्त पैकी बसले. तर ही देणगी, ही पुण्य आई बाबासाहेबांची आहे. भगवंताने सांगितलं जरी गरिबीत जन्माला आले आपल्या हातात नसते, पण मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर हातपाय चांगले आहेत तर कष्ट उपसले पाहिजे, कष्ट केले पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. रिकाम खाणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे, उष्ट खाणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे, चाकरी करणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे, गुलामी करणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे, कोणाच्या हातचं बाहुलं बनणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे. आपल्या हातापायावर आपला विश्वास असला पाहिजे, मेहनत केली पाहिजे. स्वतःच्या मेहनतीची भाकर ती स्वाभिमानाची भाकर आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले भाकरीपेक्षा महत्व कशाला दिलं पाहिजे? स्वाभिमानाला महत्व दिलं पाहिजे. म्हणून दोन्ही डोळ्याने अंध कोण आहे हे भगवान सांगत असताना म्हणाले की काही काही लोक जे गरिबीतच जन्माला येतात आणि गरिबीतच जीवन जगतात आणि गरिबीतच मरतात. असे दोन्ही डोळ्याने अंध असलेले लोक भौतिक दृष्ट्या गरीब असतात, कंगाल असतात. दुसरा त्यांचा जो भाग असतो आध्यात्मिक भाग, तर आध्यात्मिक मध्ये सुद्धा त्यांना काही ज्ञान नसते. कुशल काय अकुशल काय याच्याशी त्यांना देणं घेणं नसते.
पुण्य पाप यातला फरक त्यांना कळत नाही. शील सदाचार नीतिमत्ता वाणीचा संयम मनाचा संयम शरीराचा संयम याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसते. दारू पितील मावा खातील तंबाखू खातील याला शिव्या दे त्याला शिव्या दे यांना भांडण कर त्यांच्याशी भांडण कर याला नाव ठेव त्याला नाव ठेव वाद विवाद एकदम अशाच प्रकारचं जीवन असते. पत्नीला मारतील पत्नी असेल अशीच तर ते पतीला त्रास देईल. मुलं बरोबर निघत नाहीत मायबाप बरोबर नाही घरदार बरोबर नाही नातेवाईक बरोबर नाही असे काही लोक असतात. अध्यात्मातही झिरो असतात. भगवान बुद्ध म्हणाले मी कुणाला समजतो दोन्ही डोळ्याने अंध. तर जे लोक लक्षपूर्वक ऐकताय ना जे लोक गरिबीतच जन्माला येतात आणि गरिबीत मरतात म्हणजे भौतिक दृष्ट्या ही कंगाल आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा जे कंगाल आहेत म्हणजे ज्यांचा शील सदाचारावरती विश्वास नाही आहे असे लोक दोन्ही डोळ्याने अंध आहेत. आणि या जगतात कालही आजही आणि उद्याही असे दोन्ही डोळ्याने अंध असणारे लोक असतात. आहेत की नाही बापा तुमच्या गावात आहेत की नाही माहित नाही पण असे लोक असतात. बिलकुल गरीब ते गरीब चोऱ्या टाकायच्या डाका टाकायचा मारामारी करायचं खून करायचे दरोडे घालायचे शिवीगाळ करायचं एकदम ध्यानावर नसतात बघा. दारू पितात वन भटकतात लेकरावर संस्कार टाकत नाही. मायबाप म्हणून आपली काय जबाबदारी आहे बा आपलं काय कर्तव्य आहे काही मेहनत करू का काही जमापुंजी करून ठेवू का उद्याचा काही विचार करू का असा त्यांच्याकडे काही विचार नसतो. आणि म्हणून गरिबीत जन्मतात गरिबीत जगतात आणि गरिबीतच मरतात. हे भौतिक दृष्ट्या कंगाल आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा शील सदाचारावर विश्वास नसते. विहारात जात नाहीत दान पुण्य करत नाहीत शील पालन करत नाहीत ध्यान करत नाहीत मंगल मैत्री करत नाहीत आणि म्हणून ते दोन्ही डोळ्याने अंधच असतात. जसे आले तसे गेले. तुम्ही आहे का असे नाही म्हणता बाप्पा ठीक आहे नाही म्हणा हरकत नाही पण जर असाल असे तर तसे राहू नका हो. जीवन हे शॉर्ट आहे त्याचा सदुपयोग केला पाहिजे. नाही तर कुत्रे मांजर प्राणी पक्षी जे असतात त्यांच्यात आणि आपल्यात जर काहीच फरक नसेल खाण्यासाठी जगण्यासाठी खाणे खाता खाता बटन दबलं कि गेले. कहाँ गए तो पता नहीं क्या लाए ये भी पता नहीं और कहाँ गायब हुए ये भी पता नहीं. जलदान विधी पुण्यानुमोदन करा म्हणतात स्मृती दिन करा म्हणतात फोटोला 10 रुपयाचा हाल घाला आणि विषय संपला. कोणी विचारत नाही कोणी आठवण काढत नाही काहीच नाही. असे लोक आहेत का नाही जगात आहेत का नाही. तुम्ही नाही बाप्पा तुमच्यासारखं तर कोणीच नाही म्हणून तर येऊन बसले इथे थंडीमध्ये. तर पहिला प्रकार समजला ना व्हेरी गुड. दुसरा प्रकार सांगितला भगवंताने या जगतात काही लोक असतात एका डोळ्याने अंध. काही लोक एका डोळ्याने अंध असतात म्हणाले भगवान बुद्ध. कसे असतात एका डोळ्याने अंध तर भगवान म्हणाले काही लोक गरिबीत जन्माला येतात काही लोक गरिबीत जन्माला येतात परंतु मेहनतीवरती त्यांचा विश्वास असतो श्रमावरती त्यांचा विश्वास असतो कष्टावरती त्यांचा विश्वास असतो आणि त्यांच्यामध्ये उत्साह असतो त्यांच्यामध्ये स्पर्धेचा भाव असतो. इकडे तिकडे पाहून त्यांनाही वाटते की आपणही हातपाय हलवायला पाहिजे आपणही शिक्षण घेतलं पाहिजे आपणही व्यवसाय केला पाहिजे आपणही नोकरीला लागलो पाहिजे आपणही घर बनवलं पाहिजे आपणही बँक बॅलन्स वाढवलं पाहिजे आपणही गाडी घेतली पाहिजे असे त्यांना वाटते आणि ते खरोखर परिश्रम करून तशा प्रकारचं धन दौलत संपत्ती भौतिक संपत्ती प्राप्त करतात. जसे तुमच्यासारखे कालचे कंगाल आजचे मालामाल झाले. तर एका डोळ्याने अंध आहेत बरोबर आहे तर मालामाल झाले गरिबीत जन्मले परंतु श्रीमंती प्राप्त केली ना. पण भगवान म्हणाले भौतिक दृष्ट्या जरी गरिबीत जन्मले तरी श्रीमंती प्राप्त करतात परंतु श्रीमंत प्राप्त केली कि मेरे जैसा कोई नहीं और मुझे किसी से लेना देना नहीं बस मैं ही बड़ा. मेरे घर जैसा किसी का घर नहीं मेरे गाड़ी जैसी किसी की गाड़ी नहीं मेरे बेटे जैसे किसी के बेटे नहीं मेरी बेटी के जैसी किसी की बेटी नहीं
मेरे टीवी के जैसा किसी का टीवी नहीं, मेरे फ्रिज के तरह किसी का फ्रिज नहीं। मैं मेरा मनू मनू बाल्या बाल्या बाल्याची माय 10x10च्या खोलीतच राहते आणि समाज सगळेच लोक चुलीत गेले म्हणते, कोणाशी काही देणं लागत नाही बघा। असे लोक सुद्धा आहेत की नाही बापा? तुम्ही नाही हो, तुम्ही तर एवढा चांगला कार्यक्रम आयोजित केला या छोट्याशा गावामध्ये, म्हणून तुमचं अभिनंदनच आहे। पण असे लोक आहेत बघा, स्वतः पुरताच क्रायटेरिया ठरवलेला आहे, त्यांनी तयार केलेला आहे। बस मला काही देणं घेणं नाही। उपकाराची जाणीव न ठेवणाऱ्यांपैकी असे लोक आहेत, बाबासाहेब म्हणाले, आहेत का नाही? बिलकुल उपकारांची जाणीव न ठेवणाऱ्यांपैकी आहेत। आपल्याला जे प्राप्त झालंय, ज्यांच्यामुळे प्राप्त झालाय, त्यांनी आपल्याला मागे वळून पाहायला सांगितलंय, त्यांनी आपल्याला कमाईचा हिस्सा द्यायला सांगितलंय, म्हणून समाज कार्यासाठी, धार्मिक कार्यासाठी आपण देणं लागतो। हे असे लोक काही विसरतात आणि फक्त आपल्यावरती फोकस करतात, आपल्या कुटुंबावरती फोकस करतात आणि बस। भगवान बुद्ध म्हणाले, भौतिक दृष्ट्या ते एका डोळ्याने अंध असतात, म्हणजे भौतिक दृष्ट्या श्रीमंत होतात, गरिबीतून श्रीमंत येतात, परंतु आध्यात्मिक दृष्ट्या मात्र ते झिरो असतात। पाप पुण्यातला फरक कळत नाही, कुशल अकुशल मधला फरक कळत नाही, चांगलं काय वाईट काय, हिताचं काय अहिताचं काय यातला फरक कळत नाही, धम्मातला फरक कळत नाही, ध्यानाचा फरक कळत नाही, दानाचा फरक कळत नाही, पंचशिलेचं महत्व कळत नाही, उपोषशिलाचं महत्व कळत नाही, धम्म देसनेचं महत्व कळत नाही। बस खायचं पियाचं राबतात, मेहनत करतात, प्लॉट घेतात, फ्लॅट घेतात, काय 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 घेतात, माडीवर माडी आणि घरात आलं की झोपायचं, घरात आलं की सोफ्यावर बसायचं, टीव्ही लावायचा, एसी लावायचा आणि लोकांना तुच्छ लेखायचं। ते काय मेहनत करत नाही, ते असेच आहे तसेच आहे असं म्हणायचं, समाजात जायचं नाही, काही नाही। आणि एक दिवस मग बटन दबते जातात, मग लोकांना सांगावं लागते, हो ते गेले, जर अंतिम संस्काराला येता काय? तर लोक म्हणतात, ते आले का कुणाच्या? मग ते जर नाही आले तर आम्ही कसे यावे? असं होते। मागे एकदा असंच झालं, एका ठिकाणी आपल्या नागपूरकडचेच लोक एका गावाला राहत होते आणि तिकडे एक विहार होता, त्या विहारात आम्ही काही दिवस थांबलो। तर बाकी सगळे लोक विहारात येत होते, समाजात येत होते, वर्गणी देत होते, कार्यक्रमांमध्ये सम्मिलित होत होते परिवारासह, पण ते जरा शिकले सवरलेले होते, बाकीचे शिकले सवरलेले होते, सगळे सारखे नसतात बापा। असतात का? नाही। आणि चांगुलपणाचा आणि गरिबी श्रीमंतीचा काही संबंध नाही बघा, आहे का संबंध? आता तुमच्यात बसलेले सगळेच मालदार आहेत असंही नाही आहे, आणि तुमच्यात बसलेले सगळेच तालेदार आहेत असंही काही नाही आहे। तर मग ते लोक, त्या व्यक्तीची एका आई मरण पावली बघा, जे येत नव्हते समाजामध्ये अशा व्यक्तीची आई मरण पावली, आणि त्यांनी मग विहारात सांगितलं लोकांना येऊन त्या माणसाने की आमची आई मरण पावली। तर लोक म्हणे, भाऊ तू कधी आला नाही म्हणे इकडं, विहारात नाही, कधी समाजात नाही, कधी कोणाला विचारपूस नाही ना, काहीच नाही, आपलंच राहिले, तुम्ही आपल्याच अहंकारात वाढले, आता म्हणे आम्ही कसं यावं म्हणे तुमच्याकडे। आता त्या लोकांची एकजूट होती, त्यांनी असं ठरवलं होतं की जे लोक आपल्यात येत नाहीत अशांना बहिष्कृत केलं पाहिजे, कारण उपाय आहे मग तो एका प्रकारचा। आता त्या लोकांच्या म्हणण्यानुसार तो उपाय होता की कुणाला धडा शिकवायचा असेल, काही उपाय कौशल्य वापरावं लागेल ना। जर बहिष्कृत केलं, धडा शिकवला, तर काही लोक वटणीवर येतात। जसं मास्तर असते लहानपणी बघा, असं कान धरायचं, कान धरला की पोरग बरोबर ध्यानावरची यायचं, नाही तर फटके द्यायचे, पोरं ध्यानावर यायचे। म्हणजे कुणाला धडा शिकवल्याशिवाय कोणी ध्यानावर येत नाही, म्हणून उपाय कौशल्य म्हणून धडा शिकवला पाहिजे। जसं तुम्ही तुमच्या लेकराला मारता, रागावता, अशी दुश्मनकीतून मारता काय? नाही आहे, त्याने हुशार बनावं, त्याने ज्ञानी बनावं, त्यांनी कामात यावं, शिस्तीत बनावं म्हणून। तर म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, एका डोळ्याने जे अंध आहे ते असे लोक गरिबीतून जरी श्रीमंतीत गेले तरी श्रीमंती आल्यावर अहंकार येते, त्याला अहंकार एवढा येते की जसं आपण आपल्या चॅनलवर उंदराची गोष्ट सांगितली तसाच अहंकार येते, एकारच राहते। बस माझ्याहून लोकांचं देणं घेणं, म्हणजे मला कोणाहून देणं घेणं नाही म्हणते, माझ्यासारखं कोणीच नाही असाच विचारात राहते अहंकाराने, आणि एक दिवस निघून जाते। भगवान बुद्ध म्हणाले, असे लोक एका डोळ्याने
अंध असतात, कुशल अकुशलाचा अर्थ कळत नाही, पुण्य पापातला फरक पडत नाही. तिसरा व्यक्ती सांगितला भगवान बुद्धानं, या जगतात काही काही लोक आहेत, ते लोक कसे आहेत, दोन्ही डोळ्याने डोळस असतात. तर कोणत्या दोन्ही डोळ्याने डोळस असतात म्हणाले भगवान, तर जसे गरिबीत जन्माला येतात आणि राबतात, मेहनत करतात, जे कमावलंय ते जतन करून ठेवतात, त्याच्यात वृद्धी करतात आणि म्हणजे 2चे 4 करतात, 4चे 6 करतात आणि असं करता करता गरिबीतून श्रीमंतीत येतात, चांगले बनतात, वेल सेटल बनतात. परंतु वेल सेटल बनल्यानंतर, श्रीमंतीत आल्यानंतर, लेकरं बाळ झाल्यानंतर, सगळ्या गोष्टी प्राप्त केल्यानंतर देखील अहंकारामध्ये राहत नाहीत. कारण ते धार्मिक असतात, सिलवान असतात, कर्म सिद्धांतावरती विश्वास ठेवणारे असतात. कुशल काय अकुशल काय यातला फरक त्यांना कळते, पाप काय पुण्य काय यातील त्यांना फरक कळते, दान ह्याचं महत्व त्यांना कळते. म्हणून जरी ते गरिबीतून श्रीमंत आले झाले तरी त्यांना जाणीव असते की आपण केलेली ही मेहनत आहे, आपलं कर्म आहे, म्हणून आपल्याला हे सगळं काही प्राप्त झालंय. आणि याच्यातून अहंकार आपण बाळगता कामा नये. तर आपल्या ज्ञानाचा, आपल्या धनाचा, आपल्या कमाईचा दुसऱ्यांना सुद्धा काही उपयोग होऊ शकतो काय, त्याचाही ते विचार करतात आणि सील पाळतात, सिलाने वागतात, धम्माचरण करतात, दान पुण्य करतात, ध्यान करत राहतात, माणसं जोडतात, प्रत्येकासोबत प्रेमाने वागतात, आपुलकीने वागतात आणि असे लोक खूप पुण्य कमवतात. भगवान बुद्ध म्हणाले असे लोक दोन्ही डोळ्याने डोळस असतात आणि दोन्ही डोळ्याने डोळस असलेली माणसं या जगात सर्वात कमी असतात. भगवान बुद्ध म्हणाले त्या अटी आणि शर्ती कोणत्या, तर भगवान म्हणाले जीवन जगत असताना या आपल्या वाणीवर आपल्याला संयम ठेवता आला पाहिजे, आपल्या मनावर आपल्याला संयम ठेवता आला पाहिजे, आपल्या शरीरावर आपल्याला संयम ठेवता आला पाहिजे, संयमाने जीवन जगता आलं पाहिजे, आपणही गुण्या गोविंदाने आनंदाने जगलो पाहिजे आणि आपल्या संपर्कातील असलेले नसलेले लोकांना सुद्धा आपण जगवू शकलो पाहिजे. आपलाच विचार करणारी माणसं सुखाने राहू शकत नाहीत. बघा या जगात जर बाबासाहेबांनी आपलाच विचार केला असता तर आज आपल्या वाट्याला हे सोन्याचे दिवस आले असते काय, आले असते दिवस? बिलकुल नसते आले. आणि त्यामुळे आपण स्वतःसाठी तर जगावे, पण इतरांच्या साठी सुद्धा जगावे असा भगवंताचा संदेश आहे. हिंदू कोड बिलाचा राजीनामा बाबासाहेबांनी दिला, त्यामध्ये काही फक्त महार मांग चांबार खालच्या जातीच्या लोकांचाच विचार नव्हता, तर आपल्या देशातल्या एकूणच स्त्रियांचं हित होतं. मी नेहमीच आपल्या देशातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सांगतो की बाबासाहेब एकदा तरी वाचून तर पहा, वाचल्याशिवाय काय कळेल. छत्रपती शिवाजी महाराज पण वाचून तर पहा. महापुरुषांचे झेंडे फिरवणं सोपं आहे, पण महापुरुषांचा विचार आत्मसात करणे हे लय अवघड आहे. आणि म्हणून आपल्या देशात ही जी परिस्थिती आहे ना, ही आहे अज्ञानपणामुळे. म्हणून मी तुमच्या गावातल्याही सगळ्या लोकांना सांगेल की तुम्ही महापुरुषांचं वाचन करून त्यांच्या तत्वज्ञानाप्रमाणे वागा, संतांच्याही वचनाप्रमाणे वागायला शिका. संतांचं वचन सुद्धा महान आहे, प्रत्येक महापुरुषांचा विचार महान आहे, तो फक्त आत्मसात करता आला पाहिजे. नाहीतर झेंड्यावरून रंगावरून भांडण कराल तर एक दिवस आपला देश जसं इंग्रजांनी राज्य केलं तसा आपला देश पुन्हा आपल्या देशातल्या काही अज्ञानी लोकांमुळे, जे देशातल्या कमजोर लोकांना, अज्ञानी लोकांना धर्माच्या नावावर भरकटवताय, त्यांच्यामुळे पुन्हा एकदा हा देश लोकांच्या हातात जर जाईल तर सगळं काही संपेल. हे मी जाहीरपणे सांगतोय तुम्हाला. तुम्ही याबद्दल विचार कराल आणि आपल्या जीवनाला स्वच्छ निर्मळ बनवाल, कोणाशीही वादविवाद न करता निर्मळ मनाने वागाल, बोलाल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं
रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। इमं भिक्खं भिक्खु संघस्य चीवरवत्थं दान देम परिखार दान देम पूजेम द्वितीयंपि इमं भिक्खं भिक्खु संघस्य चीवरवत्थं दान परिखार दान देम पूजेम ततीयंपि। पूज्य भंते, आम्ही आमच्या पुण्यकर्मासाठी चीवरदान परिष्कारदान देत आहोत। अनुकंपा करून आम्ही दिलेल्या दान पुण्याचा आम्हा सर्वांच्या हित सुखाकरिता निब्बाण प्राप्तीकरिता दुःख मुक्तीकरिता या दान पुण्याचा स्वीकार करावा स्वीकार करावा स्वीकार करावा। आदर्श बुद्ध विहार प्रबुद्ध नगर लाभा में हमने ज्येष्ठ नागरिक मैत्री संघ, अशोका मानव कल्याण संस्था, धम्मज्योति महिला मंडल, भीमाई महिला मंडल व भारतीय बौद्ध महासभा प्रबुद्ध नगर लावा इनके संयुक्त विद्यमान से ये कार्यक्रम का आयोजन किया है। हमने वंदनीय भिक्खु संघ इनकी जाहिर धम्म देशना यहाँ पे इसलिए लगाई है कि इस देश में हजारों साल से ये बुद्ध का धम्म है, लेकिन बाबा साहब ने 1956 को 14 अक्टूबर 1956 को इस देश में अपने 5 लाख अनुयायी के साथ में बुद्ध धम्म की दीक्षा दी है। लेकिन यहाँ पे आज भी जितना चाहे उतना बुद्ध का धम्म का प्रचार नहीं हुआ है, इसलिए आज हमने बुद्ध की धम्म देशना कार्यक्रम का आयोजन किया है। मैं राजकुमार बोरकर अस्मिता मंच का अध्यक्ष हूँ। साथियों, ये हमारे प्रबुद्ध नगर लावा बस्ती के अंदर जिस तरह हमारे धम्म का प्रचार और प्रसार होना चाहिए, उस दृष्टिकोण से हम लोगों ने इस कार्यक्रम का नियोजन किया है। और अभी अभी हमारे ज्येष्ठ नागरिक संघ के अध्यक्ष साहब ने जो बताया, तो तीनों चारों संगठन मिल करके ये धम्म का प्रचार होना चाहिए, इसी दृष्टिकोण से हमने ये कार्यक्रम लिया है। ये हमारा यही दृष्टिकोण है कि हमारे गाँव को धम्म देशना का कार्यक्रम इसलिए आयोजन किया है कि धम्म का प्रचार और प्रसार हो सके। यही कारण से हमने भिक्खु संघ को यहाँ बुलाया है।